आदेश भगत यांच्या शुभ असे त्यांचा आम्ही सन्मान सुद्धा केला होता त्या दिव्याच्या मैदानावर. आणि त्यानंतर मात्र व्यक्तिमत्व हरपलं, आमच्यातनं निघून गेलं, अचानकपणे आम्हाला सोडून गेलं आणि एक मोठा धक्का निश्चित म्हणायला की खंबाळपाडा सांगायला लागलाय. पण देव करो, निश्चित आम्ही त्या ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्या धक्क्यांना सावरण्याची मात्र शक्ती या पूर्ण खंबाळपाडा संघाला देव आणि पूर्ण त्यांच्या ग्रामस्थांना देव. हो तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता हा योगायोग आहे, कारण शेवटचा सामना जेव्हा कमळ संघ खेळला होता त्या संघासमोर निश्चित तिसगाव संघ होता दिवाच्या मैदानावर. आणि तुम्ही पाहतात मात्र पुन्हा एकदा मात्र एकमेकांसमोर येतात आणि तेव्हा सुद्धा जेव्हा पहिल्यांदाच मात्र मैदानात होता ते खंबाळपाडा संघ आणि तेव्हा सुद्धा हा योगायोग तुम्ही पाहतात की तिसगाव संघाबरोबर त्यांना मात्र 2 हात करायचे आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय गौरव गायकवाड ॲज अ कॅप्टन फॉर द स्वर्गीय नवीन 11 तिसगाव संघ. तुम्ही पाहतात एक बाजूने तुम्ही पाहतात त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल आणि एका तुम्ही पाहतात शाही श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाडा या संघाला मात्र इन्व्हाइट केले, पाचारण केले फलंदाजी करण्यासाठी. मगाशी नीतीने ज्याप्रमाणे म्हटलं की सर्व मात्र ठाणे जिल्ह्याचं, डोंबिवलीचं, रायगडचं, भिवंडीचं लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. नो डाऊट त्यामध्ये काहीच शंका नाही, कारण ज्या संघाने मात्र अप्रतिम परफॉर्मन्स या सीझनमध्ये सुरुवात केली होती, चांगला परफॉर्मन्स दाखवला होता, तो संघ मात्र एका सामन्यात अशा मात्र मुवमेंटला मात्र मागे बॅकफुटला गेला की त्या मुवमेंटला मात्र सामना जिंकायची गरज होती. पण मात्र एक असं षटक तुम्हाला पाहायला मिळालं की त्या षटकात 30 धावांची गरज होती आणि सामना पराभूत झाले होते. थोडासा धक्काच मात्र निश्चितपणे की मध्ये शिवशैलार यांना लागला आहे आणि त्याच देशात धक्क्यांना सावरू शकले नाही आणि ते व्यक्तिमत्व आमच्यातनं हरपलं आहे आज, असं मी आवर्जून उल्लेख करेन. कारण जेवढं व्यक्तिमत्व त्या माणसाला ओळखत होतं त्यांच्या मनामध्ये हीच मात्र पाल चुकते की मात्र त्या धक्क्यांना ते सावरू शकले नाही. तो वळिया खंबाळपाडा संघाला निश्चित म्हणेन की हार्दिक शुभेच्छा आम्ही देत आहोत आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांकडनं, मान्यवरांकडनं आणि त्याचबरोबर जैन क्रिकेट संघ निळजे आणि या संघाकडनं, या ग्रामस्थांकडनं या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय गौरव आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इन्व्हाइट केले, पाचारण केले फलंदाजीला, ते म्हणजेच साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाडा या संघाला. आघाडीची जोडी मैदानात प्रशांत भोईर आणि स्ट्रायकिंग एंडला जितू शेलार. बघा लाईव्हचं व्ह्यूवर्स वाढलेत, कारण मगासपर्यंत जर विचार केला तर आपण जवळजवळ 400च्या घरामध्ये होतो, पण आता 480 व्ह्यूवर्स आतापर्यंत ही स्पर्धा आत्ता जस्ट त्यांनी चालू केलं आहे. त्याचा आकडा निश्चित वाढले शेवटच्या टप्प्यापर्यंत. बेस्ट ऑफ लक, पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघाला. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि पहिले षटक स्वतः संघनायक मात्र घेऊन येतात संघनायकासमोर गोलंदाजी करण्यासाठी. बेस्ट ऑफ लक. जर टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. पहिला चेंडू पुल करायचा होता, लाऊड अपील, चेंडूला स्वीप करायचा होता, पॅडल स्वीप पाहिजे, 2 धावा घेणार का बघायचं आहे. व्हेरी गुड रनिंग. प्रशांत मात्र जबाबदारी स्वीकारली आहे, कॉल देत आहेत आणि लेग बायच्या स्वरूपात पहिल्याच चेंडूवर 2 धावा अंकित करतायत. चेंडूला स्वीप करायचा होता, शफल झाले होते, चेंडू समोर बॅटच्या स्टंपच्या समोर आले होते, पण त्या मुवमेंट मात्र चेंडू प्रॉपरली कनेक्ट होत नाही, चेंडू पाहायला लागतोय आणि तोपर्यंत वेगाने वरतं जितू शेलार 2 धावा पूर्ण करतात, पण ते संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ॲड होतात लेग बायच्या स्वरूपात. गौरव पुन्हा एकदा जितूसाठी सज्ज होतोय कोळेगाव यांकडनं राऊंड विकेट मारा करण्यासाठी. हा चेंडू हवेमध्ये विरकावून दिलाय, पायचा क्षेत्रक्षे चेंडूच्या खाली झेल घेण्यास सज्ज आणि फलंदाज बाद. बिग विकेट. पहिल्याच षटकामध्ये आपल्या संघाला संघनायकाचा विकेट मिळवतोय. व्यासपीठावर निळजीचे माजी सरपंच रवी पाटील यांचं आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर निवृत्ती चंद्रकांत पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे, ते सुद्धा या निळजीचे माजी सरपंच आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर प्रदीप पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. पाहता सामना साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबाळपाडा वर्सेस स्वर्गीय नवीन 11 तिसगाव. दुसऱ्या चेंडूवर मात्र संघाला मात्र एक यश मिळून देतोय संघनायकाची विकेट मिळून. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत भोईर. राऊंड विकेट. हा चेंडू समोर खेळताय क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. 1 मोर विकेट. अजून एक फलंदाज बाद.
म्हसोबा पाहून उसाला देव माझे म्हसोबा पाहून उसाला. एक सूचना आहे आमच्या आयोजकांकडनं की खेळाडू कक्षाचे जे काही प्रेक्षक उभे त्यांना विनंती करतो थोडंसं दूर व्हायचं आहे, बाजूला व्हायचं आहे. आज या संघाच्या सपोर्टसाठी निश्चित पाठीला की तुम्हाला पाहायला मिळतात सकाळपाडा संघाचे सर्व आमचे खेळाडू आज मात्र सज्ज झालेत. कारण सकाळपाडा संघाचे संघनायक म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे शिवाय शिलार साहेबांनी, त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख करायला हवा. आणि माझा अभिमान आहे, कारण मला खरंच माझं स्वप्न होतं की शिवाय शिलार यांच्यावर मला खेळायचं, पण मी त्या संघामध्ये दाखल झालो, पण मात्र काही दिवसात मला अशी घटना तुमच्यासमोर घडली. ते स्वप्न ते माझं स्वप्नच राहिलं. स्टार्टिंग केला फलंदाज त्यांचा एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू येतो तो विकी शेलार. गौरव विकीसाठी राऊंड विकेट. अप्रतिम फटका, जबरदस्त अपर कट, चेंडू हवेमध्ये मात्र वेगाने मात्र फिरतो बॅकवर्ड पॉईंट झोनमध्ये 3 क्षेत्रक्षे चेंडूच्या खाली, पण तोपर्यंत फलंदाज मात्र 2 धावा, कुठल्या तिसरी धाव सुद्धा कॉल केली ओमकारने. व्हेरी गुड रनिंग. अप्रतिम फटका, ऑफ साईड खूपच स्ट्रॉंग आहे या खेळाडूची आणि तो मात्र फटका दाखवतात आपल्या बॅटमनना. खातं उघडतं 3 धावांनी, धावसंख्येला मात्र आकार देतो धावफलकर 5 या धावसंख्येवर आणि स्ट्रायकिंगला पहिल्यांदा त्याचा ओमकार. एकूण 2 गडी बाद मैदानावर जीतू अँड बाला बॅक टू द पवेलियन 0 या धावसंख्येवर. दोन्ही फलंदाज खातं 9 गटात तंबूत परतले. आपण पाहूया मात्र ओमकारला जबाबदारीने आणि त्याचबरोबर विकीला सुद्धा खूपच जबाबदारी फलंदाजी करावी लागणार. दोन्ही यश मिळत आहेत, दोन्ही गडी बाद करतो म्हणजे गोलंदाज संघनायक गौरव. हा चेंडू समोर खेळतात, क्षेत्रात वेगाने चेंडूच्या खाली पाहायचं ते झेल होतोय का, पण चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. विकेने कॉल दिला, 2 धावा मी पूर्ण करू शकतो आणि वेगाने सुद्धा 2 धावा पूर्ण करतायत. चेंडू प्रॉपरली कनेक्ट होत नाहीये, प्रॉपरली टायमिंग होत नाहीये आणि चेंडू मात्र शॉर्ट मिड ऑफच्या मागे जाऊन पडतोय, सर्कलच्या मागे जाऊन पडतोय आणि तोपर्यंत ओमकार खातं उघडते 2 धावाने. संघाच्या धावसंख्येला आकार देत धावफलकर 7 या धावसंख्येवर. लॉस ऑफ टोटल 2 विकेट. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज गौरवचं. राऊंड विकेट, लास्ट बॉल टू गो ओमकारसाठी. हा चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न, हाईट फॅक्टर पण पाहतायत की चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्त थोडासा टेक ऑफ घेत होता, शफलून खेळण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न, पण चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि अशा मुवमेंटला चेंडू जातो निर्धाव. षटक समाप्त होते पहिलं आणि पहिल्या षटकाखेर 2 गड्यांच्या मोबाईलात कांबरपाडा संघाची धावसंख्येत म्हणजेच 7 धावा धाव फलकावर. या स्पर्धेमध्ये आम्ही एका गोलंदाजाला ब्लॅकलिस्टेड केलं होतं. गोलंदाज होतं म्हणजेच विजय पवार, पण त्याच्यानंतर भरपूर चर्चा चालू आहे या निर्णयाबद्दल. निश्चित ही चुकीची गोष्ट आहे, कारण शेवटी ते पंच आहेत, पंचांचा निर्णय हा नेहमी अंतिम असतो. अनुभव त्यांच्याकडे आहे आणि अनुभवी पंच तुम्हाला पहिल्या मैदानात पाहिलं म्हणजे सोमनाथ पाटील यांच्याकडनं जो निर्णय गेला होता त्या निर्णयावर कुठल्या प्रकारचं ऑब्जेक्शन नको आहे आम्हाला आणि कुठल्या प्रकारची चर्चा नको आहे, ह्याचा मात्र आम्हाला इथे मात्र सूचना द्यायची होती. हा चेंडू बीमर ऑप्शनच्या खूपच बरं, पंचाचा इशारा वाईड. तुम्हाला जी काही चर्चा करायची हरकत नाही, तुम्ही या आमच्या कमिटीशी बोला, आमच्या आयोजकांशी बोला, पण अशा काही गोष्टी म्हणजे लपून वार करणं ही चुकीची गोष्ट आहे. मागून मात्र राहून मात्र तुम्ही या सूचना करू शकत नाही, त्याच्यावर कमेंट्स करू शकत नाही. तुम्हाला जे काही ऑब्जेक्शन असेल, तुम्हाला जे काही तुमचं बोलणं असेल, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आमच्या आयोजकांशी येऊन कमिट करायचं आहे. तुमचे पंच तुम्ही पाहतात सोमनाथ पाटील. त्या गोलंदाजीमध्ये चेंडू निश्चितच फेकला होता, त्यामुळे मात्र आडवली संघाच्या गोलंदाजांना आम्ही ब्लॅकलिस्टेड केलं होतं. हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी ऑप्शनच्या थोडासा बाहेर. वेगवान चेंडू गोलंदाज आहेत या षटकामध्ये म्हणजेच नीलू. धावसंख्या दाफरकर तुम्ही पाहतात 8 धावा. पुढील चेंडू नीलू विकीसाठी. अप्रतिम फटका, जबरदस्त पंच शॉट, चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर आणि 4 धावा. गुड शॉट. कारल्याच्या डोंगरावर पाण्याचा वाट जरा आई तुझ्या
मस्त सुरेख जबरदस्त पंच बॅकफूटला गेले बॅकफूट पंच दाखवतात आणि चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी मात्र चेंडू निघून जातोय. गुड शॉट. विकीने आपलं खातं पुढे सरकवलं. संघाच्या धावसंख्येत निश्चित आकार देतो. धावफलकावर 12 आहे धावसंख्येवर दुहेरी अंकामध्ये 12. खूप सुरेख खूप आक्रमक फटका होता विकीच्या बॅटमॅनना. बॅकफूट पंच. निलू पुन्हा एकदा घेसरेंकडनं गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. अप्रतिम फटका जबरदस्त टायमिंग. चेंडूला लॉफ्ट करतोय. चेंडूला अपिच खेळतोय. वन बाउन्स ओव्हर द रोप चौकार. मागच्या षटकातल्या चुका पूर्णपणे दुरुस्त करतो म्हणजे साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबळपडा. मागच्या षटकात मी पाहिलं 2 गडी बाजूला होते फक्त 7 धावा धावफलकावर लागल्यात. पण आता मात्र या षटकात त्या चुका पूर्ण दुरुस्त केल्यात आणि मात्र गोलंदाज निळूवर अप्रतिम आक्रमण करतोय फलंदाज विकी. धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहता 16 धावा. ओव्हर द विकेट निलू. हा चेंडू पाठलाग करता शेवटच्या टप्प्यापर्यंत. शेवटच्या मुवमेंट मात्र पंच आमच्याकडे वळतात. हा चेंडू वाईड आहे. ऑप्शनच्या बाहेर थोडंसं पिचिंग करतात. थोडासा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता पण मात्र दिशेवर नियंत्रण नाही, टप्प्यावर नियंत्रण नाही, हातावर नियंत्रण नाही आणि चेंडू मात्र निघून जातो तो ऑप्शनच्या खूपच बाहेर. इट इज वाईड. 17 लॉस ऑफ टोटल 2 विकेट. ओ द विकेट पुन्हा निलू विकीसाठी. हा चेंडू आता मात्र ऑप्शनच्या थोडासा मात्र बाहेरून पिचिंग होतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी. फलंदाज मात्र जागेवर मात्र हा खेळण्याचा प्रयत्न होता. जागेवर खेळायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने पण तोपर्यंत चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाही मात्र चेंडू निघून जातोय. तो कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचा हे दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज निरू याचं पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च झाल्या होत्या गौरवच्या. ओ द विकेट. स्टेप आउट. अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप आणि चौकार. गुड शॉट. DJ Candy. वॉट अ शॉट. अप्रतिम स्टेप आउट आणि मात्र मिड ऑफच्या डोक्यानं एक सुरेख फटका येतो तो फलंदाज विकीच्या बॅटमॅनना. फ्लाइंग स्टार्ट ड्रीम स्टार्ट. कारण विचार जर केला तर पहिला फलंदाज मात्र बाद झाला जितू. त्यानंतर बाद झाले प्रशांत आणि 2 फलंदाज बाद झाले. मात्र जबाबदारी मात्र फलंदाजी करतात खास करून विकी. अटॅकिंग बॅटिंग. निलू पुन्हा दा विकीसाठी. अप्रतिम. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ पिकअप. चेंडू आउट ऑफ द पार्क आणि षटकार. नो बॉल. नो +6. निश्चितच फ्री हिट असणार आहे कारण ओव्हर स्टेपिंग. निलूला पाहिलं त्याने मात्र चेंडू फेकत असताना मात्र त्या पॉपिंग क्रीजच्या पुढे निघून गेले होते आणि म्हणूनच पंचांनी फ्री हिट कॉल केलाय. नो बॉल +6. त्यामुळे एकूण धावसंख्या अंकित धावफलकाती म्हणजेच 28 धावा. पहिल्या षटकातल्या चुका पूर्णपणे दुरुस्त केल्यात. पूर्णपणे कमबॅक करतोय. वॉट अ बॅटिंग. अप्रतिम फलंदाजी विकीची. फ्री हिट ओव्हर द विकेट विकीसाठी. हा चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर ठेवतायत. गोलंदाज मात्र दिशा विसरले चेंडू टाकण्याची. महागडं षटक तुम्हाला पाहायला मिळते कारण पहिल्या षटकात फक्त 7 धावा होत्या पण आतापर्यंत या षटकात तब्बल 29 धावा आल्यात. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. आतापर्यंत 22 धावा खर्च होतोय निलू या षटकामध्ये आणि खास करून त्याचा समाचार घेतला तो विकीने. विकी शिलार. अटॅकिंग बॅटिंग. ओव्हर द विकेट विकीसाठी पुन्हा एकदा. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमात खेळता चेंडू होतो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक मागे जाते. चेंडू उचलतोपर्यंत एकच धाव मिळते. विकी पुन्हा एकदा या षटकानंतर स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करतोय तिसऱ्या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहता 2 षटकं जाऊन स्थिर राहते म्हणजे 30 या धावसंख्येवर. अप्रतिम स्टार्ट. अप्रतिम सुरुवात आपल्या संघासाठी साई श्रद्धा क्रिकेट संघ खांबळपडा जो संघ या स्पर्धेमध्ये फक्त 10 खेळाडू घेऊन उतरलाय आणि 11व्या खेळाडूच्या रूपात तुम्ही पाहू शकाल शिवाय शेलार असतील. ही त्यांची
ही त्यांची तयारी आहे आणि तुम्हाला हे पाहायला मिळते. मात्र हे 10 खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये या संघाच्या माध्यमातून खेळत आहेत. तुम्ही पाहतात मकर संक्रांत चषक 2017-48 या वर्षामध्ये स्पर्धा तुम्ही पाहू शकता आणि अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन, सुबक, आकर्षक आणि मनमोहक आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. आणि जतन केली आहे ही स्पर्धा, जतन केली आहे ही परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून जर्मन क्रिकेट संघ निळजे आणि त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनी. आज सर्वांचं लक्ष दुपारच्या सत्रामध्ये या सामन्याकडे लागलेलं आहे, कारण जे दोन संघ एकमेकांसमोर शेवटच्या टप्प्यात होते, शेवट सामना खेळले होते, पण शाहीसंदा क्रिकेट संघ त्यांचा तुम्ही योगायोग पाहू शकता की पुन्हा एकदा मात्र मैदानात उतरले, पण तोच संघ त्यांच्या समोर आहे. व्ह्युअर्स वाढत आहेत, याची संख्या आता 600च्या घरात पोहोचली आहे जवळजवळ. धावसंख्या 30 धाव फलकावर. पुन्हा एकदा गौरव गोलंदाजी मार्कवर. एकमेव यशस्वी षटक त्यांनी टाकलं होतं स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये 7 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. आणि पाहूया मात्र विकी आता मात्र समोर आहे त्याच्या, आणि पाहूया गौरवला कशा प्रकारे फेस करतोय. नॉस्ट अगेनला ओमकार. गौरव सज्ज पुन्हा एकदा कोळेगाव एंडकडनं विकीसाठी. राऊंड विकेट. हा चेंडू आउटसाइड एज मध्ये चेंडू ट्रॅव्हल डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्र येतात वेगाने. वेळ घेते चेंडू उचलण्यासाठी, चेंडू मागे निघून जातोय. 2 पायाच्या मधनं चेंडू फरार आणि आज चौकार. गुड शॉट. DJ Vaibhav in the mix. महेश आले होते चेंडूवर, पण चेंडू ग्रीप करू शकले नाही. 2 पायाच्या मधनं चेंडू निश्चितच निघून जातोय आणि चौकार वसूल होते या चेंडूवर. धावसंख्या धावफलकावर 34. 34 धावा धावफलकावर. गौरवच्या पहिल्या चेंडूवर आता चौकार वसूल करतो विकी. गती परिवर्तन, ब्लॉकरमध्ये चेंडू ऑन साईडला फक्त प्लेस करतात, एकदा तिथे कंप्लीट करतात. दुसरी धाव घेणार का बघायचं आहे, पण स्ट्राईक रोटेट होते म्हणजे ओमकारकडे. व्हेरी गुड थ्रो. डीप मध्ये आले क्षेत्ररक्षक चेंडू उचलण्यासाठी. सागर. धावसंख्या 1 ने सरकते पुढे, म्हणजे धावफलकावर 35. 35 धावा धावफलकावर. तिसरा षटक मार्गस्थाना गोलंदाज गौरवचं. स्ट्रायकिंगला ओमकार पहिल्यांदाच या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये फेस करण्यासाठी सज्ज होत आहे. राऊंड विकेट. अप्रतिम जबरदस्त टायमिंग, चेंडू आर पार आणि हा षटकार. व्हॉट अ शॉट. अप्रतिम नेत्रदीपक फटका ओमकारच्या बॅटमॅनना. ज्या संघाचे संघनायक म्हणून शिवाय शिलार यांनी काम पाहिलं, त्या संघाचा हा सुद्धा खेळाडू आहे सकाळपाडा. आणि अभिमानाने सांगतो की मी सुद्धा त्या संघाचा खेळाडू आहे. त्या संघातनं मला भरपूर सराव करण्याची संधी मिळाली आणि त्या संघातनं ओमकार सुद्धा खेळत असतो. ओमकारच्या बॅटनं एक अप्रतिम फटका 6 धावांसाठी. राऊंड विकेट. हा चेंडू आता मात्र कव्हर झोन मध्ये, शेतशी चेंडूच्या खाली जेनेसाई सज्ज आणि मात्र फलंदाज मात्र बाद. चांगलं धावसंख्या दाखल झाली ती म्हणजेच 41. सामन्यातलं तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 41 आणि 5व्या क्रमांकावर चक्क येतो फलंदाजीला म्हणजे साई शेलार. विकी शेलार, साई शेलार ही जोडी मैदानावर. विकीकडनं अशीच अपेक्षा खूपच आहे खांबाळपाडा संघाला. राऊंड विकेट. स्टेप आउट झाले, बॅट आणि बॅटच्या मधून चेंडू वेगाने निघून जातोय. चेंडूला फ्लिक करायचं होतं, मागे पाठवायचं होतं. अंदाज पूर्णपणे चुकतोय विकीचा. पहिल्यांदाच ही तुम्हाला पाहायला मिळतं की एकाग्रता पूर्णपणे भंग होत आहे. या अगोदर प्रत्येक चेंडू त्यांनी प्रॉपरली बॅटवर घेतला होता, प्रॉपरली कनेक्ट केला होता, पण आता मात्र थोडीशी चुका होते आणि त्या चुकीनं तुम्ही पाहता तर सावरू शकेल का, कारण चेंडू बॅट आणि पॅटच्या मधून मागे वेगाने निघून जातोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. सागर आपल्या पहिल्या षटकातला परफॉर्मन्स कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करतोय. राऊंड विकेट.
हा चेंडू हवेमध्ये आउटसाइड एज, फलंदाज मात्र बाद. बिग विकेट. YCD next. आमच्या व्यासपीठावरती आपण ते दावडी गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व दिनेश सोरखादे यांचा इथे सत्कार होणार आहे. मी दत्ता पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. दत्ता पाटील यांच्या शुभ हस्ते दिनेश सोरखादे दावडी यांचा सत्कार होणार आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण ते टिसेलीचे सुनील भोईर एक जबरदस्त गायक त्यांचाही सत्कार करतील दत्ता पाटील. याला विनंती करतो की सुनील भोईर पिसिल यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय माणिक पाटील साहेब डायगर यांचा सत्कार करतील हरेश पाटील. हरेश पाटील याला विनंती होतो की माणिक पाटील साहेब डायगर सागर पाटील यांचे पिताश्री त्यांच्या चिरंजीवला सुद्धा आपण खेळताना बघणार आहोत या सामन्यानंतर. त्यानंतर रवींद्र धर्मा पाटील माजी सरपंच निलजे यांचाही सत्कार करतील हरेश पाटील. हरेश पाटील यांच्याकडनं या स्पर्धेत आपण उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या ज्या ट्रॉफ्या आल्यात आम्हाला हरेश पाटील त्यांच्या शुभ हस्ते आम्ही रवींद्र धर्मा पाटील माजी सरपंच. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती निवृत्ती चंद्रकांत पाटील माजी सरपंच निजे यांचा सत्कार करतील नितेश पाटील. नितेश पाटील यांना विनंती करतो की निवृत्ती चंद्रकांत पाटील माजी सरपंच एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्याशी बक्षीस सुद्धा दिला होता खेळाडूंना निलजे संघाच्या आणि त्यांचा सत्कार करतात नितेश पाटील. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती प्रदीप हरिचंद्र पाटील यांचाही सत्कार करतील नितेश पाटील. प्रदीप हरिचंद्र पाटील यांचाही सत्कार करतील नितेश पाटील. ओ टू प्रसाद परब सर. तर धावसंख्या दाखवून आता 3 षटकांवर नवीन षटक घेऊन विजय गायकवाड ऑन साईडला खेळत आहेत. स्टेप आउट होऊन समोर खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मिड विकेटला चेंडू वेग घेता उचलण्यासाठी तोपर्यंत वेगाने 2 धाव पूर्ण करतोय संदीप आणि त्याचबरोबर साई. डबल एस मैदानावर सागर येत आहेत चेंडूवर आणि तोपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण करतोय तो साई शेलार. धावसंख्या जाऊन स्थिरावते धावफलकात म्हणजेच 43 धावा धावफलकावर. सामन्यातलं 4थं षटक मार्गस्थ आहे. साईकडे निश्चित मोठ्या खेळीची अपेक्षा आहे आणि पाहूया ती फटकेबाजी दाखवतोय का. ओव्हर द विकेट विजय. अप्रतिम जबरदस्त टायमिंग. भरपूर उंच डोळ्यांचं पारणं फेडणारा मिड विकेट झोन मधना षटकार. डोंगरावर चोरावी टाकलाय टाका. त्यांची आईने करते हवाला सगळ्यात खोट्या धैल्यानं नोटा. शेटजीनी भरून ठेवलंय काले पैशाच्या पोता. त्यांची मोदीनी करते हवाला सगळ्यात खोट्या धैल्यानं नोटा. तर चेंडू लवकरात लवकर मैदानात पाठवायचा आहे. अप्रतिम फटका नेत्रदीपक फटका. आज निश्चित म्हणेन की नितीन बाळू की आज जर हा सामना जिंकला तर खऱ्या जर श्रद्धांजली असेल ती म्हणजे शिवाशिला यांना आणि तो प्रयत्न निश्चित करणार संघनायक स्वतः. विजय गायकवाडच्या षटकामध्ये अप्रतिम फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. पहिले 2 धावा अंकित केल्या त्यानंतर एक षटकार वसूल केला तो म्हणजे साई शिलारने आणि संघाची धावसंख्या वेगाने सरकवत आहेत पुढे म्हणजेच 49 या धावसंख्येवर. चांगले स्टार्ट चांगला प्रयत्न वेगाने धावसंख्या नोंदवतात आपल्या संघासाठी. पुण्यात सज्ज होतं गोलंदाजी करण्यासाठी विजय आणि स्ट्रायकिंग केला फलंदाज साई शेलार. ओव्हर द विकेट घेसर एंडकडनं साईसाठी
हा चेंडू ब्लॉक होलमध्ये होता. ऑन साईड फक्त प्लेस करतात, एकदा तिथे कंप्लीट करतात. दुसरी धाव घेणार का बघायचं आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने, पण तेवढ्याच वेगाने मात्र संदीप येतो स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज बाद. तर 50 कंप्लीट फॉर द साई शिरदा क्रिकेट संघ खमरपडा. 50 धावा पूर्ण होत आहेत या संघाच्या. साईच्या खांद्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे. त्याच्या जोडीला आला आहे मैदानात धनाजी. ओ द विकेट. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, खूप सुंदर फटका होता. तिथे मात्र फक्त बघत राहिले पद्माकर, हालायला संधी दिली नाही आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. धाव संख्येचा विक्रम नोंदवण्यात यश मिळते म्हणजे साई शिरदा क्रिकेट संघाला. आतापर्यंत 60 धावा धावफलकाला आले, तर 15च्या सरासरीने या 60 धावा येत आहेत धावफलकावर. काल सुद्धा तुम्हाला तसं चित्र एक पाहायला मिळालं, म्हणजेच भोपरच्या मैदानावर तब्बल 90 धावा सुद्धा क्रॉस केल्या होत्या. म्हणजेच सोनारपाडा संघाने एका चांगल्या संघासमोर, वाकळ संघासमोर, जी स्पोर्ट्स वाकळ वर्सेस राकेश इलेव्हन सोनारपाडा यांच्यामध्ये फाईट रंगली होती. तेव्हा प्रथम फलंदाजी करत असताना मात्र राकेश मात्र इलेव्हन सोनारपाडा संघाने तब्बल 90 धावांपेक्षा सुद्धा मोठी मजल मारली होती. 91 धावांची मजल मारली होती आणि 92 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. पाहूया तसाच इथे मात्र विक्रम पाहायला मिळतोय का. धनाजी मात्र इथे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला साई शेलार. आणि पाहूया आता मात्र अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सागर येतात गोलंदाजी करण्यासाठी आणि या सागरच्या 6 चेंडू धनाजी आणि साई मात्र किती धावा वसूल करतोय. जास्तीत जास्त धावा करून मात्र मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असणार आहे. सज्ज होतं पुन्हा एकदा सागर ओव्हर द विकेट. हा झेंडू ऑन साईडला फ्लिकच्या माध्यमातून खेळत आहेत. साई तर वेगाने स्ट्रायकिंग एंडला इथं ते कंप्लीट करतात. व्हेरी गुड रनिंग. फक्त एकच धाव येते. धावसंख्या 61. धावसंख्या धावफलकार 61. 61 धावा धावफलकार. स्ट्रायकिंग एंडला साई शेलार. पुढील चेंडू सागरचा कोळेगाव एंडकडनं. हा चेंडू अप्रतिम टायमिंग, चांगला फटका. अपरकटच्या माध्यमातून चेंडू मात्र मागे पाठवतात. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने, पण चांगला क्षेत्ररक्षण तिथे दाखवत आहेत. 2 धाव कंप्लीट करतात. 3 धाव घेणार का बघायचं आहे. कॉल दिला. धनाजी येतात वेगाने स्ट्रायकिंग एंडला आणि 3 धाव सुद्धा कंप्लीट करतायत. चेंडू कुठे कनेक्ट केलाय, दोन्ही पंच रिकन्सिलेशन करतायत. पण एक वॉर्निंग दिली म्हणजे गोलंदाजाला, एक बाउन्सरची. मुख्य पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतात स्ट्रायकिंगला ते म्हणजे आमचे पंच प्रकाश पवार आणि सोमनाथ पाटील, तटस्थ पंच. ओव्हर द विकेट. हा चेंडू शफलून घ्यायचा प्रयत्न. साई शेलार स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करतायत. गुड रनिंग. बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात धावा ॲड होत आहेत. धावसंख्या धावफलकार 65. 65 धावा धावफलकावर. आतापर्यंत या षटकातले 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि पाहूया 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि साई शेलार सारखा फलंदाज, एक विस्फोटक घातक फलंदाज स्ट्रायकिंग एंडला येतोय तो साई शेलार. सज्ज होतो म्हणजे गोलंदाज सागर साईसाठी. ऑन साईडला खेळतायत. मिड विकेटला शेतात वेगाने ते चेंडू तिथे कव्हर करतील, फेक करतील. सागर गौरव वर आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण का बघायचा आहे. नॉन स्ट्रायकरला धाव चेंडू फेकतायत आणि तोपर्यंत धनाजी वेगाने 2 धावा पूर्ण करतोय. 100% कमिटमेंट आपल्या संघासाठी दाखवत आहेत साई शेलार. वेगाने 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या नेऊन ठेवतात म्हणजे 67 या धावसंख्येवर. चांगला प्रयत्न, चांगली धावसंख्या नोंदवण्याचा प्रयत्न, कारण 2 फलंदाज पहिल्या षटकात बाद झाल्यानंतर मात्र विकेटने जबाबदारी स्वीकारली. आता मात्र त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय तो साई शेलार. गुड बॅटिंग. गोलंदाजीला सज्ज होते पुन्हा एकदा सागर.
ऑन साईडला जबरदस्त टायमिंग. चेंडू हवेमध्ये आहे, आसमानी टोला, हवाई सफर, चेंडू सीमारेषेवर, षटकार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि आजदेश संघाचे प्रमुख गोलंदाज मी विनंती करतो विनोद काळे यांना की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. विनोद काळे साहेब. सागर. हा चेंडू समोर खेळलेत, भरपूर उंच जातो चेंडू, सीमारेषेच्या बाहेर लँड होतोय आणि अजून एक षटकार साईच्या बॅटमॅनना. वॉट बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग आपल्या संघासाठी आणि धाव संख्या वेगाने सरकवते म्हणजेच 79 धावा धाव फलकावर. आपण मागे जायचे, तिथे थांबू नका प्रेक्षकांनी. ही वारंवार सूचना आहे सर्व प्रेक्षकांना. जी आमची मेन एंट्री ते कोणी प्रेक्षकांनी थांबू नका, फक्त खेळाडू थांबतील. यानंतर सामना येतो म्हणजे टायगर वर्सेस आजदे. दोन्ही संघाचे संघनायकांनी यायचे नाणेफेकीसाठी. टायगर संघाचे संघनायक यायचे आणि आजदे संघाचे संघनायक यायचे आमच्या व्यासपीठावर नाणेफेकीसाठी. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आजदे वर्सेस टायगर. जबरदस्त फलंदाजी. कारण खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली असेल निश्चित मिळणे की म्हणजेच साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबारपाडा या संघाच्या माध्यमातून कारण खूप मोठी धावसंख्या नोंदवली या स्पर्धेतली. आतापर्यंत विचार करता 79 धावांचं योगदान दिलं आणि 80 धावांचं टार्गेट सेट केलं आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजेच स्वर्गीय नवीन 11 तिसगाव या संघासाठी. स्पर्धेतला सेकंड रनरअप हायेस्ट स्कोर आहे म्हणजे या स्पर्धेमध्ये म्हणजेच 79 धावांचा. कालच्या दिवसात तुम्ही पहिल्या दिवसात तुम्ही पाहिलं होतं म्हणजे सोनारपाडा संघाच्या नावावर 110 धावांचा विक्रम होता. स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्या त्यांनी नोंदवली होती. नाणेफेकीसाठी यायचे टायगर संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर आजदेश संघाचे संघनायक या दोघांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर या जेणेकरून आम्ही सामन्याला लगेच सुरुवात करू. शिवाजी आणि त्याचबरोबर मिलिंदमध्ये ही फाईट. मिलिंद काळन आणि शिवाजी पाटील यांच्यामध्ये फाईट. दोघांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर इथे मात्र नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. त्याचबरोबर विनंती करतो मी विनोद काळन यांना की आपण सुद्धा यायचं आहे व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हायचं आहे. शिवाजी शिलार यांचे सर्वात जवळचं असं व्यक्तिमत्व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय विनोददादा काळन यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर आणि स्थानापन्न व्हायचं आहे. तर 80 धावांचं टार्गेट सेट केलं आहे म्हणजे स्वर्गीय नवीन 11 तिसगाव या संघासाठी. आणि पाहूया मात्र तो संघ कशाप्रकारे मात्र परफॉर्मन्स देतोय. पण पाहूया मात्र गोलंदाज मात्र कशाप्रकारे सज्ज होणार कारण हा संघ मात्र मैदानात 10 खेळाडू घेऊन मात्र स्पर्धेमध्ये उतरलाय. 11वा खेळाडू तुम्ही पाहू शकता शिवाजी शिलार यांच्या रूपाने मैदानात असेल हा त्यांचा विश्वास आहे. आणि पाहूया तो विश्वास कुठपर्यंत त्यांना साथ देतोय, कुठपर्यंत शिवाजी शिलार यांना त्यांच्या माध्यमातून त्यांना पाठबळ मिळत आहे. आणि मात्र पाहूया हा सामना जेव्हा सुरू होईल जेव्हा आपण इनिंग पाहू तेव्हा फलंदाजी आपण पाहू म्हणजेच फलंदाजी करणारा स्वर्गीय नवीन तिसगाव संघाची 80 धावसंख्येचं टार्गेट सेट करायचं आहे. आणि यासाठी मात्र आपण ऐकूया पुढच्या इनिंगमध्ये पुढच्या सत्रामध्ये नितीन पाटील नितीन काळन यांना. धन्यवाद.
धन्यवाद प्रसाद सर. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती निजेगावचे माजी सरपंच रवींद्र धर्मा पाटील यांना विनंती होतो की आपण नाणेफेक करायची. रवींद्र धर्मा पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या आम्ही सोबत असते नाणेफेक करणार आहोत. आज दे वर्सेस टायगर. चेसिंग कंपल्सरी आहे. चेंडू कधी हरवला, चेंडू कधी फुटला, चेंडू नवीन दिला जाईल याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. टायगर चषक सुद्धा आपण बघतोय सुरू आहे. नाईट स्पर्धा कालच्या दिवसात तुर्बे संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. आजच्या दिवसात पहिला सामना असेल तो म्हणजे वसार वर्सेस उत्तर शिव विक फाईट. त्यानंतर पडले वर्सेस कोटकर इलेव्हन इनामपुरी असे सामने आपण बघणार आहोत. टायगर एक अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. टायगरच्या मैदानात टायगर चषक 2017 नाणेफेक केली जाते. आज ते संघ टॉस विने. संघनायक मात्र चेंज केलाय. मिलिंद कान आज आपण बघतोय संघनायकच्या भूमिकेत आहेत. दर्शन कान बरेचसे नाणेफेकी हरले होते त्यामुळे संघनायक सुद्धा चेंज केलाय भाऊ. कारण संघनायक पूर्णपणे या संघाचा कारण धार असतो. दोन्ही संघाने आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचंय. आजदे आणि टायगर. यावेळी समजा पहिला चेंडू खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बाजू चेंडू सीमा पार. लॉंग ऑन सीझन मधून क्षेत्ररक्षक आले होते त्याच्या आवागाच्या बाहेर चेंडू पहिल्याच चेंडू होते विजयच्या बॅटमध्ये चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. याच दरम्यान आपण होते विद्यमान नगरसेवक आजगावचे विनोद काळन यांचंही आगमन होतोय ज्यांना सुद्धा आपण खेळताना बघणार. तसेच महेंद्र म्हात्रे नक्कीच महेंद्र म्हात्रे यांना आपण खेळताना बघतो. नक्कीच सकाळपाडाच्या संघामध्ये सुद्धा खेळता सराव करतात. चार धावेने आपलं खातं ओपन करतोय तो म्हणजे फलंदाज विजय प्रशांत. यावेळेस मात्र विजयने खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. योगेश चेंडूला जाऊन फील्ड करतोय. फेकी करतोय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत का बघायचं आहे आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पंच आपण बघतोय प्रकाश पवार सुद्धा खाली वाकले होते आणि त्यांच्या डोक्यावर चेंडू लँड झाला. 2 धावसंख्यावरती धावसंख्येमध्ये 6 80 धावांचं लक्ष आहे. साई शेलारने तब्बल 11 चेंडूमध्ये 39 धावा केल्या नाबाद आणि प्रेक्षक खूप मोठ्या उपस्थितीत खूप लोकसंख्या वाढली आज या स्पर्धेसाठी. मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. यावेळी मात्र विजयने खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. योगेश चेंडू खाली येतोय 18 लॉंगा रिझल्ट मधनं. चेंडू फील्ड करतोय. 2 धावा मात्र इथे मिळतात विजयला. विजय चांगली सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तब्बल 3 चेंडूमध्ये 8 धावा घेतल्या आहेत. 80 धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 14. पूर्णपणे पॉवर प्लेचा फायदा घेतोय तो म्हणजे फलंदाज विजय गायकवाड. प्रशांत कोळेगाव एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अपील केलं होतं मी प्रशांतने. यष्टक्षक बीट होत आहेत म्हणजे साई शेलार. निधाव चेंडूची समाप्ती होते असं वाटत होतं की झेल होता मला वाटतं पण तुम्ही इथे म्हणे अवघड झेल होता परंतु प्रयत्न केला होता साई शेलारने. निधाव चेंडूची समाप्ती होती. अजून एक पॉवर प्लेचा एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती 14 धावा धावपालकावर तिसगाव संघाच्या. अप्रतिम संघ आहे तिसगाव संघ. दिवास चषकचा चॅम्पियन संघ. प्रशांत यावेळेस मात्र क्रॉसलाईन खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय. धनाजी चेंडू खाली येतोय. पंच लेगबाईची खूण करतायत. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात तब्बल 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रशांतने. योगेश भोईर उंबार यांचं गीत ऐकलं आपण. उंबारली देव गावची गावदेवी. अप्रतिम गीत. तेवढं चांगला गोड आवाज. योगेश भोईर मॅन फ्रॉम उंबारली. पहिल्या षटकामध्ये धावा येतात त्या तब्बल 15. 65 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 4 षटकामध्ये 65 धावांची गरज आहे. ते म्हणजे तिसगाव संघाला.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करतोय तो म्हणजे खंबाळपाडा संघ 10 खेळाडू घेऊन हा संघ इथे मैदानात उतरलाय. कारण की 11वा खेळाडू त्यांचा आपण म्हणतो शिवाजीदादा शेलार आहे. आणि प्रथम फलंदाज असताना तब्बल 5 षटकामध्ये 79 धावा कुठल्या आहेत. साईने वैयक्तिक 39 धावा कुठल्या. अप्रतिम फलंदाजी केली मी म्हणेन साई शेलारने. 11 चेंडूमध्ये 39 धावा आणि विकी शेलारने 10 चेंडूमध्ये 27 धावा. म्हणजे 2 खेळाडूंनी खूप चांगली फलंदाजी दाखवली मैदानामध्ये. जितू शेलार प्रशांत सारखे खेळाडू अपयशी ठरले होते. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकी शेलार. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट खून करतायत. अवांतर एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 16. आजच्या गटातील आपण बघतोय हा 5वा सामना. त्यानंतर 6वा सामना. आज वर्सेस टायगर दोन्ही संघाने सज्ज राहायचे. यावेळेस मात्र विजयने खेळून काढलेला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. संदीप चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. संदीपचं मात्र 2 धावा इथे मिळतात ते विजयला. विजय चांगली फलंदाजी करतोय. 9 सेकंडला आपण बघतोय अनिकेत सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. अनिकेतला अजूनही स्ट्राईक आली नाहीये. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 18. विकी राईटम राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पायचीच अपील केलं होतं. पंच बघताय सोमनाथ पाटील. पंच लेग बाईची खून करताय. चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे होते. स्टंपच्या मित्रमध्ये खूपच बाहेर चेंडू होता. त्यामुळे अपील केलं होतं. 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 19. कारण की एक जबरदस्त पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय सोमनाथ पाटील यांना. त्यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय जितू शेलार. चेंडू फील्ड करतोय. फेकी करतोय. एक धाव इथे मिळे अनिकेतला. अनिकेत आपल्या 1 धावेने खातं करतोय. संघाची धावसंख्या निवडली होती ती 20च्या घरात. विकी यावेळेस मात्र चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. झाला 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 24. मेन पंचाच्या भूमिकेत आपण बघतोय सोमनाथ पाटील. त्यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव. परंतु काही खेळाडूंनी सुद्धा त्यांच्याबद्दल चर्चा केली. नक्कीच की सोमनाथ पाटील खूप चांगले खेळाडू आहे आणि तेवढंच त्यांच्याकडे अनुभव आहे. कारण की अशी वेळ आली होती का 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती निजेश संघाला आणि सोमनाथ पाटील यांनी षटकार मारला होता. अर्धे खेळाडू सुद्धा घरी निघाले होते निजेश संघाचे. परंतु त्यांना पुन्हा घरी यावं लागलं होतं सोमनाथ पाटील यांच्यामुळे. अशा खेळाडू आपण बघतोय. त्यांच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे सोमनाथ पाटील मेन पंचांच्या भूमिकेत. नक्कीच खूप चांगले पंच आहेत आणि चांगला योग्य निर्णय आपल्याला बघा मिळतो त्यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फलंदाज बाद. दोन षटकाच्या समाप्तीनंतर तिसगाव संघाची धावसंख्या 1 गडी बाद 24. येणारे 18 चेंडू प्रशस्त अजूनही 56 धावांची गरज आहे. आपण होते आमच्या व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व टायगरचे माणिक पाटील साहेब सुद्धा सामना एन्जॉय करत आहेत. त्यांचा चिरंजीव सुद्धा पुढच्या सामन्यात आपल्याला खेळताना दिसेल. सागर पाटील एक अष्टपैलू खेळाडू मी म्हणेल टायगरचा एक जबरदस्त मान्यवर असं आपण होते टायगर. जेव्हा जेव्हा टायगर संघ खेळतो त्यावेळी आपण बघतो अप्रतिम मान्यवर त्यांच्या सोबत असतात. म्हणजे सूर्याजी पाटील असो माणिक पाटील साहेब असो टायगरचे. येणारे 18 चेंडू 56 धावांची गरज आहे. 30 षटकांचे गोलंदाज रवी खाडे कोळेगाव एंडकडनं. वैयक्तिक पहिल्या बस संघाचं 30 षटकांचे गोलंदाज रवी. सेकंडला फलंदाज आहे तो म्हणजे अनिकेत. 9 सेकंडला सागर गायकवाड एक जबरदस्त खेळाडू आपण होते सागर गायकवाड. 5 चेंडूमध्ये 5 षटकार सुद्धा आपण बघितले सागर गायकवाडच्या बॅटमधनं. असा खेळाडू 9 सेकंडला चांगली फलंदाजी करणारा. सेकंड फलंदाज अनिकेत. 18 चेंडू 56 धावांची गरज आहे.
मग सामना आपण बघितला शील वर्सेस आयरे संघाला 12 चेंडूत 32 धावांची गरज असताना तब्बल संदीप पाटीलने एका षटकात 22 धावा ठोकल्या आणि संघाला विजय संपादन करून दिला. म्हणजे आयरिश संघाला आयरिश संघ आपण 13 तारखेला इथे वेळेवर उपस्थित राहायचे. कारण की आयरिश संघाबरोबर आपण विचार केला तर प्रशासन नवपाडा आणि देसाई रवी मात्रे यांचा एक सामना शिल्लक आहे. त्या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ आयरिश संघाबरोबर फाईट करेल, लक्षात घ्यायचे. तसेच टायगरचे समाजसेवक कृष्णा माळी यांनी विनंती होती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व टायगरचे. टायगर येथे सुद्धा एक अप्रतिम स्पर्धा सुरू आहे. आपण टायगर चषक 2017 आणि कालच्या दिवसात आपण विचार केला तर तुर्भे संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. पहिल्या दिवसात वाकलन आणि खिडकाली सुपर 8 मध्ये पोहोचलाय. दुसऱ्या दिवसात आपण बघितली दहिसर आणि पेठाली संघ सुपर 8 मध्ये पोहोचला आणि कालच्या दिवसात खऱ्या अर्थाने मी फलंदाजी बघितली युरोपवर भूषण पाटील या खेळाडूची तुर्भे संघाचा नवी मुंबईचा एक जबरदस्त खेळाडू आणि खऱ्या अर्थाने 57 धावा चेस करायच्या होत्या मानकोली संघाविरुद्ध. त्या धावा चेस केल्या भूषण पाटील आणि रवी मात्रे. एक जबरदस्त खेळाडू रवी मात्रे सुद्धा त्या संघामध्ये आपण बघतो. तुर्भे संघामध्ये प्रवीण 11 तुर्भे म्हणजे आपण खारघरचे प्रवीण यांचा संघ. रतन बुवा स्मृती चषक मध्ये सुद्धा आपण संघ बघणार आहोत. प्रवीण 11 खारघर यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. योगेश झेल खाली येतोय आणि झेल सुटतोय. इथे मात्र योगेश सारख्या खेळाडूच्या हातातून झेल सुटतोय. प्रसाद सर नेहमी झेल कन्वर्ट करत असतात, झेल स्वीकारत असतात. आज मात्र झेल सुटलाय योगेशच्या बॅट. दोन्ही धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 26 धावा धावपलकावर. 17 चेंडू 54 धावांची अजूनही गरज आहे. अनिकेतला मात्र इथे जीवदान मिळतोय. नशिबाची साथ मिळते ती म्हणजे अनिकेत या खेळाडूला. रवी कोळेगाव एंड कडनं राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. प्रॉपर टायमिंग. झेलची किंमत मोजावी लागते ती म्हणजे खांबालपाडा संघाला आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या 32 धावावर होत्या धावपलकावर. खेळाडून कोणी थांबायचं नाहीये. जी आमची मेन एंट्री तिथे फक्त खेळाडू थांबतील, प्रेक्षकांनी कोणी थांबू नका. जरा सहकार्य करते. संतोष काळन यांना विनंती होतो की आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. हसदेगावचे संतोष काळन आपण आमच्या व्यासपीठावरून स्थान बनवायचे. जबरदस्त फलंदाजी केली होती संतोष काळन यांनी. 40+ ची स्पर्धा आली होती निजेच्या मैदानामध्ये. रवी यावेळेस मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. नक्कीच जे प्रेक्षक आहेत मित्रांनो माझी काही हरकत नसते. आयोजक मला खूप सूचना करतायत. जे मेन एंट्रीचे ते प्रेक्षक आहेत त्यांना विनंती की आपण तिथनं साईड लावायचे. वारंवार आयोजक आम्हाला सूचना पोहोचवतात. तीच सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ऐंशी धावांचं लक्ष आपण बघतोय. आमच्या धावपलकर धावा आहेत त्या 32. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकात अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. रवी यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. थर्ड मॅन रिझन मध्ये इथे झेल सुटतोय प्रशांत भोईरच्या हातात ना. नक्कीच सराव नसणाऱ्या या संघाचा कारण की आपण आपले सर्वांचे लाडके शिवाजीदादा शेलार आपल्यामध्ये निघून गेले. त्यामुळे हा संघाने एक निर्णय घेतला की 2च स्पर्धा खेळणार आहे. मकर संघात चषक 2017 आणि स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक. त्यामुळे सराव मला वाटत नाही की असेल या संघाचा. त्यामुळे झेल सुद्धा सुटतायत कारण योगेश सारख्या खेळाडूच्या हातून झेल सुटला. रवी यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय सागरने. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. DJ Sandy in the mix. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 37. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ड्रिंक्स ऍक्टिव्हा सुद्धा आपली तयार ठेवायचे. 37 धावा आपल्या धावपलकावर बघायला मिळत आहेत. 13 चेंडू 43 धावांची अजूनही गरज आहे. रवी
यावेळेस मात्र सागरने हलक्याने खेळून काढला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिजन मध्ये. दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे, त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष जर्मन क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष गिरीधर पाटील साहेब, माजी सरपंच निजे विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या व्यासपीठावरती विनोद काळन आजगावचे नगरसेवक यांचा सत्कार करायचा आहे. शिवाय दादा आपण आपल्या व्यासपीठावरती विनोद काळन साहेब विद्यमान नगरसेवक आजगाव त्यांचा सत्कार केला आहे. गिरीधर पाटील साहेब माजी सरपंच निजे व आमच्या या लाडक्या मंडळाचे जयहनुमान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष, लाडके अध्यक्ष म्हणलं तरी अवघड राहणार नाहीये. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही सत्कार करतोय. एक जबरदस्त कार्य सम्राट विनोद काळन ज्याने खऱ्या अर्थाने आजचे गावचा पूर्णपणे विकास केला आणि ज्या 12 चेंडू 39 धावांची अजूनही गरज आहे. खऱ्या अर्थाने ज्या सुविधा आमच्या आजच्या गावात हव्या होत्या त्या खऱ्या अर्थाने सुविधा उपलब्ध करून दिल्या त्या म्हणजे विद्यमान नगरसेवक विनोद जयराम काळेंनी. कारण की नगरसेवक होण्या अगोदरच या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आमच्या सर्व ग्रामस्थांना आजच्या गावातील. आणि त्यांचा आमच्या व्यासपीठावरती सत्कार सुद्धा आता केला जातोय. नक्कीच त्यांना खेळताना सुद्धा आपण बघणार आहोत. 12 चेंडू 39 धावांची अजूनही गरज आहे. या षटक खूप महत्वाचं. 4थं षटक आपण बघतोय. गोलंदाज विकी शेलार एक अष्टपैलू खेळाडू खांबालपाडा संघाचा. 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. क्रिकेट असा अनिश्चितांचा खेळ आहे. मगाशी सांगितलं 12 चेंडू 32 धावांची गरज असताना सामना आपण लवकर संपवला तर म्हणजे आयरेस संघाने संदीप पाटील या खेळाडूने गोपीने एक षटकार दाखवला. भावेशने सुरुवात चांगली करून गेली. आपण नेहमी म्हणत असतो क्रिकेटमध्ये सुरुवात चांगली झाली की शेवट चांगलं होतं. ज्या प्रकारे सुरुवात केली होती मी म्हणेल भावेशने आयरेस संघाच्या तब्बल 16 धावा कुठल्या होत्या आणि संघाला विजय संपादन करून दिला तर म्हणजे संदीप पाटीलने शेवटच्या क्षणी. येणारे 12 चेंडू 39 धावांची अजूनही गरज आहे ती म्हणजे तिसगाव संघाला. बारा चेंडू 39 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे 39 धावा कराव्या लागतील तिसगाव संघाला. विकी सेकंडला फलंदाज आपण बघतोय अनिकेत सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टी. अनिकेतच्या बॅट मध्ये सुद्धा एक षटकार आलाय. 9 सेकंडला आपण बघतोय सागर ज्याने 2 चौकार आतापर्यंत दाखवलेत. यावेळी मात्र चेंडू खेळायचा प्रयत्न होता. धनाजी चेंडू खाली येतोय. धनाजी शेलार चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मिळे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 42. येणारे 11 चेंडू 38 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज विकी शेलार. चेंडू 38 धावांची अजूनही गरज आहे. विकी राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र लो फुलटा चेंडू. चेंडूला फक्त दिशा. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरना 6 धावांसाठी सागरच्या बॅटमध्ये षटकार. साने धावसंख्या वाढती. धावसंख्या ते 48. 32 धावांची अजून गरज आहे. येणारी 10 चेंडू 32 धावांची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. कधी काय होऊ शकतो क्रिकेटमध्ये. विकी यावेळी मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सागरचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. आपण गोलंदाज आपण खूप अनुभवी गोलंदाज आहेत विकी शेलार परंतु तेवढाच चांगला फलंदाज त्यांच्या समोर आहे सागर गायकवाड. त्याचं वर्णन मगाशीच केलं मी. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम सागर गायकवाडच्या नावावरती. परंतु विकी आपण खंबाळपाड्याचा सर्वात अनुभवी गोलंदाज. यावेळी मात्र सागर गायकवाडने खेळून काढलेला चेंडू 6 धावांसाठी. गुड शॉट.
8 चेंडू 26 धावांची गरज आहे अजूनही धावसंख्या ती धावपाल करतोय 54 54 धावा धावपालकावर येणारे 8 चेंडू 26 धावांची गरज आहे. सुभाष पाटील यांच्याकडे आपण बघतोय षटकाच्या बाहेर कोणत्याही प्रेक्षकाने झेल पकडला ऐवा कॅच साठी 200 रुपये पारितोषिक आहे. सुभाष अनंत पाटील यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय रवी 2 धावा मात्र इथे मुळे आहेत थोडस खराब क्षेत्ररक्षण. दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्या होती 56 येणारे 7 चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज विकी शेलार 7 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतोय सागर गायकवाड क्षमता या खेळाडूमध्ये सामना टर्न करू शकतो. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय चेंडू ट्रॅव्हल होतोय योगेश चेंडू खाली येतोय 2 धावा मात्र इथे मिळत आहेत. षटक समाप्त होतोय येणारे 6 चेंडू मात्र 22 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू होता नक्कीच सागरने 2 धावा घेतल्या आहेत. स्ट्राईक मात्र आता अनिकेत कडे असणार आहे. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. सर मी आपण ते पडले गावचे शाखा प्रमुख दिलीप पाटील यांचे आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. त्यांचेही मकर संक्रांत चषक 2017 मध्ये सहर्ष स्वागत. तसेच काकडवालचे प्रल्हाद पावशे यांचंही आगमन होते आमच्या व्यासपीठावरती. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं मकर संक्रांत चषक सन 2017 मध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच आज मला वाटतं प्रणव काळन सुद्धा इन टीम दिसत आहेत. नक्कीच संधी मिळायला हवी पाहिजे भाऊ पाटील कारण की नवोदित खेळाडूंना संधी मिळणं खूप गरजेचं. काल आपण पहिली नारायण संघाचा अमर पाटील खूप कमी वयाचा खेळाडू परंतु 19 चेंडू मध्ये त्यांनी 57 धावा टोकल्या आणि संघाला विजय संपादन करून दिला. नारायण संघ येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज नितेश शेलार ज्याने दिवा चषक मध्ये 12 चेंडू 32 धावांची गरज असताना 2 धावांचं षटक टाकलं होतं. तोच गोलंदाज आणि तोच संघ. येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती दिवा चषक मध्ये. प्रेक्षकांची मनं जिंकली होती नितेश शेलारने परंतु शेवटच्या क्षणी खंबालपाडा संघ पराभूत झाला. कारण 12 चेंडू 32 धावांची गरज असताना नितेशने फक्त 2 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज नितेश गोलंदाजीसाठी सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत. नितेश शेलार कोळेगाव एंड कडनं. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. प्रशांत कोणती चूक करत नाहीये. फलंदाज बाद. अनिकेतची खेळी संपुष्टात.